नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। वर्धमान पितळे आणि चैताली गुंदेचा या नवविवाहित जोडप्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यातील सत्काराच्या खर्चाला फाटा देत या दाम्पत्याने एका थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाचे पालकत्व स्वीकारले। इतकेच नव्हे तर त्यांनी जनकल्याण रक्त केंद्राला 11,111 रुपयांची देणगीही प्रदान केली आहे। त्यामुळे त्यांनी एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे। वर्धमान पितळे आणि चैताली गुंदेचा यांनी नालेगाव येथील जनकल्याण रक्त केंद्राला कुटुंबियांसमवेत भेट दिली। लग्न सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून त्यांनी घेतलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। जनकल्याण रक्त केंद्राचे कार्यवाह सतीश इंदानी यांनी पितळे दाम्पत्याच्या या उपक्रमाचे मनपूर्वक अभिनंदन केले। तसेच यावेळी जनकल्याण रक्त केंद्राचे प्रशासकीय अधिकारी सागर उंडे, डॉक्टर वसंतराव झेंडे, डॉक्टर विलास मढीकर, गजेंद्र सोनवणे, स्मिता बडवे, सोनाली खांडरे, जयश्री भंडारी, भारती गुंदेचा, स्वप्नील बोराना, तुषार कटारिया, श्वेता कटारिया, अयांश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। आमच्या लग्नानिमित्त आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून एका थॅलेसेमिया पेशंटला दत्तक घेतलं। थॅलेसेमिया हा एक असा आजार आहे जो लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच होतो। अशा मुलांना दर 10 ते 15 दिवसांनी बाहेरून रक्ताचा पुरवठा केला जातो। अशा मुलांमध्ये जे काही रक्त निर्माण होण्याची जी काही क्रिया असते ती होत नाही। अशा पेशंटना नगरमधील जी जनकल्याण रक्तपेढी आहे ती मोफत रक्ताचा पुरवठा करते। अशा एका पेशंटचं पालकत्व आम्ही आमच्या लग्नानिमित्त आमच्या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने, गुंदेचा आणि पितळे या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने घेण्यात आलं। याचा खरंच आम्हाला फार आनंद आहे। लहानपणापासून आमच्या घरच्यांनी जी आम्हाला दोघांना शिकवण दिली तीच प्रेरणा घेऊन आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा एक पेशंट आम्ही दत्तक घेतला। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक आव्हान करतो की आपण सुद्धा आपल्या जन्मदिनानिमित्त किंवा घरामध्ये एखादं जे काही धार्मिक कार्य असेल अशा प्रसंगी अशा थॅलेसेमिया पेशंटचं पालकत्व घ्यावं, ज्या कारणाने आपल्या या एका छोट्याशा मदतीमुळे एखाद्या पेशंटचं जीव वाचेल व जे काही त्याचे भविष्यातले स्वप्न आहेत ते साकार होतील। धन्यवाद। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।